बोला. सारीचा जो विषय आहे नेमकं काय तोडगा निघतोय, कारण की पाटबंधारे विभागाची परवानगी नाही आहे तरी पाईप टाकले जात आहेत, नळ्या टाकल्या जात आहेत. नाही, यामध्ये फार विषय छोटासा होता. त्यावर खरं पाहायला गेलं तर चर्चा जास्त झाली आणि विषय फार छोटा आहे माझ्या दृष्टिकोनातून. आणि लोकांची अपेक्षा होती की मी आलं पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आपण दोन्हीही बाजूचं म्हणणं ऐकून आज संध्याकाळपर्यंत तो अंतिम निर्णय देऊ. आणि निर्णय देत असताना शेतकऱ्यांचं हित हे सर्वोपरी असतं. शेतकऱ्यांचं हितले जोपासलं जाईल आणि जे कोणी त्याच्या समर्थनामध्ये असतील त्यांचं देखील समाधान आपल्याला कसं करता येईल असा मार्ग आम्ही संध्याकाळपर्यंत काढून त्यांना कळू. आणि हा वाद याच्या पुढे आजपासून पुढे होणार. खरं जर बघितलं तर विखे पाटील विखे पाटील कुटुंब हे नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या हिस्सासाठी राहिलेलं आहे. पाण्यासाठी मोठा लढाई दिलेला आहे विखे पाटलांनी. तर आता शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न म्हणून याकडे बघितलं जात आहे. तर काय नेमकं शेतकऱ्याच्या हितासाठी काय निर्णय घेतले जाऊ शकतो? नाही, यामध्ये ऑलरेडी आपण आपल्या गणेश परिसरापुरता मी सांगू शकतो. महाराष्ट्राचा तर मूळच निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 लाख रकमेपर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला. महायुती सरकारने घेतला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे लोक आहोत. त्याचबरोबर महायुती सरकारच होती ज्यांनी शेतकऱ्यांना टोटल शेतीसाठी वीज पूर्णपणे मोफत दिलेली आहे. तर हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार आहे. आपल्या गणेश परिसरापुरतं मर्यादित जर विषय सांगायचा झाला तर पाण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 300 कोटी रुपयाचे कामं चाऱ्यांचे चालू आहेत. पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये एकही कोपरा या मतदारसंघामध्ये पाण्यापासून वंचित राहणार नाही. मग तो निळवंडेचं लाभ क्षेत्र असो किंवा गोदावरीचं लाभ क्षेत्र असो, पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आता त्या पाण्याचा वापर करत तिथला स्थानिक शेतकरी कुठलं पीक लावतो आणि कसं त्याची उपजीविका त्याच्यावर चालवतो हा पूर्णपणे स्वायत्ता आणि तो निर्णय हा शेतकऱ्यांचा आहे. आणि ते वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून त्याचं उत्पन्न शोधतील. पण पाईप बंद जर पाणी गेलं तर शेतकऱ्यांना त्याचं पर्क्युलेशन असेल, विहिरीला बोरला पाणीच मिळणार नाही. आता हे जे काही चारीचा बंदिस्त करायचा प्रश्न होता हे आता आपण सगळ्यांची भावना जाणून घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की सकारात्मक आणि सामंजस्याने तोडगा निघेल आणि समाधानकारक तोडगा निघेल. पाईपद्वारे करायचं असेल तर काही अंतर कसं करायचं किंवा जे मोकळं ठेवायचंय मग तिथं कसं करायचं त्या सगळ्यांना बसून जो काय तोडगा निघेल मला वाटत नाही की फार मोठी अडचण आहे. पाईप रद्दही जवळपास आपण करू शकतो, तोही काय फार मोठा विषय नाहीये. तर या प्रश्नावर प्रशासनाच्या वतीने जर कुठल्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी माझी आहे. हा शब्द आपण ग्रामस्थांना दिलेला आहे. शिर्डीमध्ये ट्रॅव्हल व्यवसायाचा सुळसुळाट झालेला आहे. आपण शिंगणापूर असेल, साईट सीन असेल, यामध्ये मालक जरी सभ्य वाटत असला चालक हा दारू पिलेला असतो. 4 वर्षाच्या भक्ताच्या मुलीला उडवलं, गुन्हा दाखल नाही अद्यापर्यंत. आता बस मी म्हणतो की शिर्डी ज्या पद्धतीने वाढतं दर महिन्याला एक नवीन घटना घडते. माझा प्रयत्न आहे की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी आपण नियंत्रणात आणू. मी मधल्या कालावधीमध्ये आजारी असल्यामुळे मला फार जास्त लक्ष देता आलं नाही. आता मी परत सक्रिय झालोय. जसं जसं पत्रकार गोष्टी समोर आणतात तसं तसं आपण त्याच्यावर कारवाई करतो. तर तुम्ही देखील जे काही प्रश्न उद्भवलेले असतील किंवा तुमच्या निदर्शनात येतात तसं तुम्ही मला पाठवत चला. मी निश्चित त्याचा मार्ग काढेल. कारण की कधी कधी सत्य परिस्थिती सुद्धा नेत्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते पत्रकारांच्या माध्यमातून पोहोचावी ही माझी अपेक्षा आहे. गुन्हा दाखल झाले. आता तुम्ही आज हा विषयच मला माहित नव्हता. तुम्ही आता कानावर घातले. मी आता गाडीत बसलं लगेच कारवाई करायला सांगतो. पुन्हा एकदा नगर हे पहा, आपल्या मतदारसंघामध्ये राहत्या तालुक्यामध्ये नगर निर्माण हा पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण झालेला दिसेल. धूळ उडण्याचं कारण आहे की ज्या रस्त्यावर गाड्या चालू आहेत मुळच गाड्यांना त्या रस्त्यावर चालायची परवानगीच नाहीये. जेव्हा रस्ता केला जातो त्याचे 2 WBM चे लेअर आहेत आणि डांबरी लेअर त्याच्यावर टाकायचा राहतो. डांबरी लेअर पडण्यापूर्वी ट्रॅफिक रिलीज करण्यासाठी ग्रामस्थ स्थानिक लोक परस्पर जाऊन बॅरिकेड काढून गाड्या त्याच्यावर सोडतात आणि म्हणून तो रस्ता खचतो आणि धूळ पण उडते. जर त्या रस्त्यावर त्याचा क्युरिंग पिरियडचा कालावधीमध्ये गाडीच गेली नाही तर धूळ उडायचं काही कारणच नाही. पण परवानगी नसताना त्या रस्त्यावर गाड्या चालल्यामुळे खरं धुळीचा त्रास झालेला आहे. पण आज 3 तास देऊन सगळे नवीन डायव्हर्जन्स आपण प्लॅन केलेले आहेत. मला असं वाटतं की या डायव्हर्जन्सनी आपल्या सावळी बीचच्या फ्लायओव्हरच्या लँडिंग साईट पासून तर शिर्डी बायपास या अंतरापर्यंत एक बाजू पुढच्या 1 आठवड्यामध्ये डांबरी झालेली असेल आणि मग टप्प्याटप्प्याने कामं घेऊ. हा विषय पोलिसांच्या बरोबर चर्चा करून ट्रॅफिक डायव्हर्जन व्यवस्थित न प्लॅन केल्यामुळे हा सगळा फज्जा उडाला.
पण आपण निश्चित याच्यावर तोडगा काढू. आणि तुम्ही माहीत असेल तर शिर्डीपासून जो साकुरी साईडचा रस्ता आहे, शिर्डी साकुरी शिवपासून तर थेट बाळापूर पर्यंत आपला एकही रस्ता फुटलेला नाही. का? कारण की त्याच्यावर क्युरिंग पिरियडच्या वेळेस गाड्या चालल्या नाहीत. पण इथं दुर्दैवाने जो येतो तो आपली गाडी सोडून घेतो, ट्रक बसू राहिल्यात, तर बेशिस्तपणा याच्यामुळे धुळीचा परिणाम झालाय. पण तो आज पूर्ण राऊंड घेऊन सगळे सक्त सूचना दिल्यात आणि ती कारवाई आता मला वाटतं तुम्हाला याचा परिणाम पुढच्या आठवड्याभरामध्ये दिसेल. अहिल्यानगर जिल्ह्याचं गुन्हेगारीचा केंद्रबिंदू श्रीरामपूर ठरतंय. हॉटेल जो व्यावसायिक आहे आकाश दुबई आहे, हा 35 वर्षाचा, त्याची हत्या करण्यात येईल. बापासमोर मुलाला रक्त मंबाळ करण्यात आलं, जीव घेण्यात आला. कसं बघतं आता गुन्हेगारीचं श्रीरामपूर? हे पहा, याच्यावर जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि या संदर्भात ज्या काही गोष्टी असतील ते माननीय पालकमंत्री महोदयांनी काल स्पष्ट केलेले आहेत. मी पहिल्या दिवसापासूनही माझ्या भाषणामध्ये तेच मुद्दा मांडला. तर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनाची मीटिंग कालही झाली आणि ती योग्य ती कारवाई करतील. निश्चित या गोष्टीची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे आणि ती घटना इथं होऊ नये यासाठी मी माझा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्या घटना इथं घडत नाही. पण गुन्हेगारीला राजाश्रय मिळतोय असं एक सूर आहे. 3 दिवस झाले, आज दुसरा दिवस आहे, गाव बंद आहे. हे दुर्दैवी बाब आहे. पण जसं मी म्हटलो की हा विषय पालकमंत्री महोदयांचा आहे. ते श्रीरामपूर हे माझ्या अखत्यारीतला विषय नाही. मी इथला लोकप्रतिनिधी नसल्या कारणाने मी एका गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप त्या प्रशासनामध्ये करू शकत नाही किंवा कोणी आक्षेप घेऊ शकेल. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी नामदार साहेब बोललेले आहेत, डीआयजीशी नामदार साहेब बोललेले आहेत आणि तुम्हाला लवकरच बदल आणि चांगला प्रकारचा बदल हा श्रीरामपूरमध्ये दिसेल अशी माझी अपेक्षा आहे. माझे आमदार श्रीरामपूरचे बांधव मुकुटे यांनी विखे पाटलावर निशाणा साधलाय. ते म्हणाले पालकमंत्री त्यांची जबाबदारी आहे आम्हाला सुरक्षित करणे, ते पालक आहे. नाही, त्यांचं म्हणणंही बरोबर असेल, त्यांनाही पण सुरक्षित केलंय मधल्या कालावधीमध्ये आपण, ती काही अडचण नाही. तर त्यांची सुरक्षेची पण जबाबदारी आपली आहे. त्यांना सुरक्षित कोण त्यांना हे धरलेलं आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि प्रत्येक नागरिकाची ही अपेक्षा असते की पालकमंत्र्यांकडून संरक्षण मिळावं. आपणही प्रयत्न करतो. परंतु ही घटना एवढी अनपेक्षित आहे. दारूच्या नशेमध्ये जेवण न मिळाल्यामुळे ती घटना घडली आणि त्या क्षणाला कोणता व्यक्ती काय करेल हे कदाचित पोलिसांना माहिती नसावं, त्यामुळे ती घटना घडली. तर पालकमंत्र्यांची पूर्ण जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतात. प्रशासन मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चांगलं काम करून तुम्हाला दाखवू ही मी खात्री देतो. शेवटचा प्रश्न झाला, 598 कर्मचाऱ्यांना कधी गोड काढायचं? जी प्रक्रिया न्यायालयामध्ये चालू आहे यामध्ये 598 कर्मचाऱ्यांच्या विरोधात त्यांचेच कर्मचारी कोर्टात गेलेले आहेत. जर संस्थांचे त्यांचे सहकारी कोर्टात गेले नसते तर ही ऑर्डर त्या दिवशीच निघालेली होती. तर मी अनेक वेळेस म्हटलो की तुम्ही एक परिवाराचे लोक आहात. एकाचा विषय मार्गी लागल्यानंतर तुमचा पण लागेल. पण दुर्दैवाने हे जे काही आपसातलं असहमती याचा परिणाम या गोष्टीवर झालेला आहे. पण मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी जी काही अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली आणि जो काही विचार मांडला की लवकरात लवकर विश्वस्त मंडळ जर आलं तर ज्या दिवशी विश्वस्त मंडळ येईल, विश्वस्त मंडळ चार्ज घेण्याच्या 2 दिवसामध्ये 598 लोकांना त्यांची ऑर्डर मिळेल अशा प्रकारचे आश्वासन मी त्यांना 100% देतो. तुमच्या सही ऑर्डर मिळणार. अरे यार, परंतु त्याच्यावर आला मी काल म्हटलो होतो. हे पहा, विश्वस्त मंडळामध्ये कोणी जरी आलं, कोणी जरी अध्यक्ष झालं तरी आमचा दबाव असणारच. आपण पालकमंत्री आहोत, सरकारमध्ये आहोत आणि सरकारच्या माध्यमातून आलेला माणूस हा मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेला असणार आहे. तर जो व्यक्ती मुख्यमंत्री महोदय नेमतात त्याच्याकडून काम करून घेणं आमची जबाबदारी आहे आणि आम्ही 2 दिवसामध्ये त्याच्याकडून ते काम करू.